नमस्कार. एस डी व्हिडिओजमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आणि आज आम्ही निघालेलो आहोत सडा वाघापूर येथील उलटा धबधबा पाहण्यासाठी आणि त्याचबरोबर पाटणजवळील धारेश्वर मंदिर पाहणार आहोत. समर्थ रामदास स्वामी यांनी महाराष्ट्रातील चाफळ आणि जवळच्या परिसरात सातारा, कराड, कोल्हापूरमध्ये 11 ठिकाणी 11 मारुती मूर्तींचे स्थापित केले आहेत. त्यापैकीच ही काही ठिकाणं. हे आहे चाफळमधील श्रीराम मंदिर. श्री रामदास स्वामी यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या चाफळ भूमीत श्री समर्थ यांनी चाफळ येथे 1648 साली श्रीराम मंदिर स्थापित केले आहे. तेथेच मंदिराच्या परिसरात 11 मारुतींपैकी 2 मारुती तेथेच आहेत. सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेला सडा वाघापूर येथील उलटा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची अतिशय गर्दी होते. निसर्गाचा अनोखा आविष्कार असलेला हा धबधबा पर्यटकांचे आकर्षणाचे ठिकाण बनत चाललेला आहे. त्याचबरोबर विस्तीर्ण पठार, धुक्यात हरवलेला गगनचुंबी पवनचक्क्या, दाट धुके, धुक्यात हरवलेला रस्ता, कौलारू घरे, थंडगार हवा सोबत रिमझिम पाऊस, पठारावरून निसर्गाचे नयनरम्य दृश्य अतिशय सुंदर दिसते. हे धारेश्वर मंदिर पाटणपासून 17 किलोमीटर व कोयना नगरपासून 39 किलोमीटर अंतरावर पाटणच्या उत्तरेस सह्याद्री पर्वतामध्ये श्रीराम काळातील खोदलेल्या गुफेमध्ये सुंदर असे श्रीराम मंदिर व शिवशंभू महादेवाचे तीर्थस्थान आहे. धारेश्वर मंदिर पाहायला जाताना सर्व पर्यटकांना एक विनंती आहे की तेथील माकडांसाठी काहीतरी खाण्यासाठी फळे, अन्नपदार्थ, काहीही तुम्हाला नको असलेली उरलेली पदार्थ देखील नेले तरी चालतील, पण काहीतरी घेऊन जा. कारण माणुसकीचे दुसरे नाव प्रेम आहे. प्राणीमात्रावर हृदयपूर्वक प्रेम करणे हीच खरी मानवता आहे.